नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवत आहे फणसाची भाजी, म्हणजेच कच्च्या फणसांच्या गरापासून बनवलेली भाजी. चला तर बघूयात आपण ह्याची रेसिपी कशी करायची. तुम्ही कोणतेही कच्चे गरे घ्या. तर बघा, ह्या पद्धतीत आपण असे त्यांना कापून घ्यायचे आहे. त्याची बिया देखील घ्यायच्या आहेत. मोठे मोठे पीसेस घ्यायचे. तुम्हाला जास्तीत जास्त कच्चा फणसाचे गरे जसे मिळतील तसे घ्या. याचे लाईट येल्लो जरी मिळाले तरी सुद्धा चालेल, पण खूप येल्लो असलेले नाही घ्यायचेत, कारण मग ते खूप जास्ती गोड झालेले असतात. मग ते भाजीसाठी एवढे व्यवस्थित लागत नाहीत. त्यांना असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यावरती ते पाणी आपण साईडला काढून घेणार आहोत. पाणी फेकून द्यायचं आणि आपण पहिलं सर्वप्रथम ह्या फणसाला आपण शिजवून घेणार आहोत. हे एक शिट्टीतच शिजवून घ्यायचं, कारण ते व्यवस्थित मग आपलं शिजलं पण गेलं पाहिजे. आता माझा इथं मी जो फणस घेते तो खूप जास्ती कच्चा नाही आहे, सो मी ह्याला फक्त एक शिट्टीच घेणार आहे. जर खूप कच्चा फणस असेल तर आपण थोडंसं 1-2-3 मिनटं त्याला एक्स्ट्रा पण ठेवायचं. तर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ, कारण फणसाचे त्याला पण चव लागली पाहिजे, त्याच्यामुळे आपण मीठ घालणार आहोत. आणि पाणी घालून ह्याची व्यवस्थित आपण शिट्टी करून घेणार आहोत. थोडंसं मी ह्याला किंचित हळद पण घालते आहे शिजवताना, त्याच्यामुळे व्यवस्थित असं टेस्ट पण येते. थोडीशी चिमूटभर आपण हळद पण घालणार आहोत. आणि पाणी घालून आपण ह्याच्यामध्ये एक शिट्टी घेऊन, पाण्यामध्ये पण मी थोडीशी हळद घातलेली आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यात ॲड केलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतरून आपण ह्याची कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आहोत गॅसवर ठेवून. जास्ती शिजवून घ्यायचं नाही आहे, नाही तर त्याचा गाळ होईल. ओके. आणि ह्याला गार करून घ्यायचं. आता आपण कढई घेतलेली आहे. आता आपण ह्याची फोडणी कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर कढई गरम झाल्यावरती आपण सर्वप्रथम ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. कढई कोरडी झाल्याशिवाय तेल टाकायचं नाही, नाही तर तेल तडतडतं. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आहे. आपण जी नॉर्मल फोडणी देतो तशीच फोडणी द्यायची आहे. खूप असं वेगळं असं काही टाकायचं नाही आहे. जे घरात इन्ग्रेडियंट्स असतात तेच आपण ह्या भाजीसाठी यूज करणार आहोत. असे खूप वेगळे इन्ग्रेडियंट्स नाही यूज करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी सर्वप्रथम लसूण टाकते आहे, सोलून घेतलेला, चिरून आपण, किंवा तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता. तसं आता मी एक कांडी अख्खा लसूण सोलला होता, तो आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. लसणाचा एवढा छान फ्लेवर लागतो, मस्त असं. त्याच्यामुळं असं मस्त क्रिस्पी करून घ्यायचा पहिल्यांदा लसूणला. लो फ्लेमवरच ठेवायचं, नाहीतर कसं तेल जास्ती पटकन गरम झालेलं असतं, मग लसूण पटकन असं काळा होतं. त्याच्यामुळं लो फ्लेमवरच ठेवायचं. लसणाला मस्त असं हलवून घ्यायचं. तर लसूण थोडासा लाईट ब्राऊनपर्यंत आपण त्याला फ्राय करणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकणार आहोत. पहिली मी मोहरी टाकते आहे.
जिरी जिरी मोहरी पण मस्त तडतडून द्यायची. बघा कशी मस्त फोडणी आपली होती आहे. लसूण पण चांगला फ्राय झालेला आहे. आता इथं मी 2 बारीक कट केलेले कांदे ॲड करते आहे. कांदा मस्त छान असा परतून घ्यायचा. थोडासा टाईम लागला तरी सुद्धा चालेल, पण मस्त कांदा छान परतून घ्यायचा. लो फ्लेमवरती कांदा परतून घेतला तरी सुद्धा चालेल, पण कांदा असा लाईट ब्राऊन असा करून घ्यायचा. कांदा कच्चा नाही लागला पाहिजे, नाहीतर तो असं कचवट लागतो. इथं मी थोडंसं मीठ घालते आहे. कांद्याला देखील मीठ लागलं पाहिजे, म्हणून पहिलं मीठ थोडंसं आपण कांद्याला घालायचं. तर मी मीठ टाकलेलं आहे. परत कांद्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे बघा, कांदा असा मस्त लाईट ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो कट केलेला ॲड करणार आहोत. इथं मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते पण असे बारीक असे चिरून घेतलेले आहेत, जेणेकरून ते असं जास्ती मोठा आपल्या भाजीमध्ये दिसणार नाही. त्या पद्धतीत मी असे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. टोमॅटोला पण मस्त परतून घ्यायचं. तो असं एकदम गळला गेला पाहिजे, त्यासाठी असं मस्त परतून घ्यायचं. झाकण ठेवून आपण व्यवस्थित त्याला शिजवून घेणार आहोत. हे बघा, आता मी 5 मिनटं ठेवणार आहे. म्हणजे त्याचं जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये ते ऑटोमॅटिक शिजून जातं. आपण एक्स्ट्रा पाणी पण ह्याच्यामध्ये घालणार नाही आहोत. तर बघा, आता परत मी याला छान असं परतून घेते. 1-2 मिनटं परत आपण याला ठेवणार आहोत. छान परतून झालं पाहिजे. आपण ह्याला एक्स्ट्रा असं पाणी घालून नाही शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे ते त्याच्याच पाण्यामध्ये त्याचाच अर्क त्याच्यामध्ये त्याचं मिसळून ते चांगलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. असं एकदम मऊसूद असं झालं पाहिजे, पण एक्स्ट्रा तेल नाही घालायचं आहे. त्याच्यामुळे आपण ही प्रोसेस फॉलो करायची आहे. थोडंसं 2-3 मिनटं आपण अजून ह्याला झाकण ठेवून शिजवून देऊ. बघा, तर मस्त असं झालेलं आहे आपलं कांदा, टोमॅटो आणि लसूण शिजवून झालेला आहे. जास्ती लागून पण द्यायचं नाही आहे, त्याच्यासाठी मी त्याला कमी गॅसवर ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये स्पायसेस म्हणजे मसाले ॲड करून घेऊयात. तर मी लाल तिखट टाकत आहे. तुम्हाला जेवढं जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. हळद टाकायची आहे. हळद मी आता थोडीच टाकली आहे, कारण आपण फणसाला टाकली होती आधी हळद, त्याच्यामुळं मी आता थोडीच टाकते आहे. तर मी घरचा काळा मसाला टाकते आहे, त्याने एकदम मस्त फ्लेवर येतो. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, किंवा थोडंसं आपलं लाल तिखट घेऊन गरम मसाला जो असेल तर ते ॲड करायचं, काही प्रॉब्लेम नाही. इथं मी धना पावडर 1 चमचा टाकत आहे. धना पावडरने खूप छान फ्लेवर येतो, त्याच्यामुळे हे जर स्किप नाही केलं तरीसुद्धा चालेल, कारण त्याची खरंच छान टेस्ट येते. आता हे मसाले पण आपण थोडेसे परतून घेणार आहोत, नाहीतर मसाल्याचा कच्चा वास येतो भाजीला. त्याच्यामुळे मसाले देखील मस्त असं छान परतून झाला पाहिजे, नाहीतर कच्चा वास आपण मग ती भाजी छान नाही लागणार. तर मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती आता कोथिंबीर पण मी ॲड करते आहे. वरतून मी नाही टाकत आहे कोथिंबीर, कारण कोथिंबीर पण छान असे फ्लेवर थोडासा मसाल्यांमध्ये आधीच मिक्स झाला पाहिजे, असं मिसळून गेला पाहिजे, मस्त मिक्स झाला पाहिजे. त्याच्यामुळे मी हे आधीच घालते आहे. आत्ता आपण जे शिजलेले फणस आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. बघा, मस्त फुलून आलेले आहेत आपले फणस. वाव, आता ह्याला जास्ती हलवायचं नाही आहे. थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी आता ह्याच्यामध्ये.
जे फणसाचं काढलेलं पाणी आहे तेच मी ॲड करते आहे, कारण त्याचा जो अर्क आहे तो ह्याच्यामध्ये उतरला होता, त्याच्यामुळे जास्ती त्याचं पाणी मी वेस्ट करत नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण हळद पण घातली होती आणि मीठ पण घातले होते, जेणेकरून मला एक्स्ट्रा काही गोष्ट ह्याच्यामध्ये टाकायला लागणार नाही. आणि त्याची जी टेस्ट आहे मेन त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान चव पण येते. आता हे पाणी आणि आपली भाजी, आपला मसाला, आपले फणस सगळे एकजीव होण्यासाठी परत आपण त्याला 10 मिनटं ठेवूयात भाजी होण्यासाठी. आता मी ठेवलेलं आहे 10 मिनटं. बघूयात आपली भाजी कशी झाली. वाव, मस्त रेडी झालेली आहे आता आपली भाजी. तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान कन्सिस्टन्सी आली. तुम्हाला जर एकदम कोरडी भाजी करायची असेल तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तशी तुम्ही ह्याला कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तुम्हाला पातळ करायची असेल तुम्ही अजून छान पातळ पण करू शकता, पण ते व्यवस्थित असे छान शिजवून झाले पाहिजेत. तर मला अशी लपथपी आवडते, मला जास्ती सुकी नाही आवडत आणि पातळ आपण जास्ती प्रेफर नाही करत, कारण ही चपातीबरोबर खायची असते त्याच्यामुळे आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे. आता आपण ह्याला सर्व करायला घेऊ शकतो. एकदम मस्त छान फणसाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपी आहे, एकदम पटकन देखील होते. एका साईडला फणस शिजायला ठेवायचे, दुसऱ्या साईडला आपले कांदा टोमॅटो परतून घ्यायचे. कुकर गार होईस्तोपर्यंत आपलं फ्राय झालेलं असतं आणि नंतर फणस मसाला वगैरे सगळं टाकून आपली भाजी एकदम पटकन रेडी होते. खूप काही रॉकेट सायन्स आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, घरातलेच इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा फणसाची भाजी.